नमस्कार मंडळी, तर माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। तर आज आपण छोल्याची भाजी बनवणार आहे। तर इथं थोडा हिंग घेतलाय, ही लाल तिखट आहे, हळद आहे आणि छोल्या रात्री भिजू घातलेला आहे। आता चांगला भिजलेला आहे हो। तर आपण आता शिजू घालायचा परत। तर इथं वरलं खोबरं थोडं घेतलंय, लसूण घेतलाय, इथं 2 मिरच्या हिरव्या, अद्रक, इथं धन, बडीशेपू, जिरं, तंबाटू, कांदा, कोथिंबीर आणि पुदिना एवढं साहित्य घेतलंय। तर आता आपण ही छोल्या कुकरला शिजायला लावूया। त्याच्या 2-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। तर आपला छोले शिजलाय आता। एकदम मऊसूत शिजलाय छोले आता। तर आपण आता मसाला भाजून घेते। हे काय तेल टाकायचं, आपल्याला सुकच भाजून घ्यायचंय। मी आता कांदा कापलाय, टमाटर कापले, थोडं फोडणीसाठी कांदा टमाटर ठेवले, बाकीचं भाजून घेतलंय। तर यात आता मी हिरवी मिरची, लसूण टाकते। तर आता आपला टमाटो, कांदा, खोबरे 2 तुकडे ते घेतलेलं सगळं भाजून झालंय। जर आता थंड व्हायला आपण 5 मिनिट ठेवूया, मग मसाला काढायचा। तर आता मी मिक्सरला ही सुका मसाला आहे ते आधी फिरवून घेते आणि पुन्हा सगळा मसाला टाकते। तर आपण आता ही मिरची आहे ती पुन्हा फोडणी संग टाकायची। मी भाजून घेतली नुसते। थोडं पाणी टाकते। थोडी कोथिंबीर टाकते, थोडी पुन्हा टाकायला ठेवते। तर मी आता तेल टाकून घेते। तर आता फोडणीसाठी थोडं जिरं पण टाकून घेते। थोडी मोहरी भी टाकते।
कढीपत्त्याची 2-3 पानं टाकते आणि आता आपण हे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मग ती मिरची भाजलेली ती पण टाकली आता त्याला. टमाटर पण टाकून घेऊया आपण. आपण एक बी टाकून घेऊया. हळद टाकली, ही लाल तिखट टाकली, आता हे आपण मसाला काढलेला हे पण टाकू शकते. आता मी छोल्या वतून घेते. पाणी गरम केलेलं आहे, थोडं मी टाकून घेते. आपल्याला आता उकळी थोडं चवीपुरतं मी टाकून घेते आता. मी आता कोथिंबीर जरा टाकून घेते. आता हे छोलेची भाजी तयार आहे. तर तुम्ही करून बघा, कशी तुम्हाला वाटते कमेंट करून सांगा मला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.